प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज हाच विषय आहे का आम्हाला येशू सापडलाय का? कोण सापडलाय का? येशू. जर आम्ही असं म्हणतो का मी विश्वासी आहे, मी ख्रिस्ती आहे, म्हणजे आम्हाला प्रभू सापडलाय. कोण सापडलाय? प्लीज बोला, तुम्हाला सापडलाय प्रभू? सापडलाय प्रभू. पण जर समोरच्याने तुम्हाला विचारलं का प्रमाण दाखव, काय दाखव? प्रमाण दाखव का तुला कोण सापडलाय? येशू सापडलाय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज हा जो विषय आहे, या विषयाद्वारे देव आम्हाला शिकवणार आहे का आमच्यात ते प्रमाण दिसलं पाहिजे का आम्हाला येशू सापडला. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे का पहिले विषय तुम्हाला कळावं. आम्हाला कोण सापडलाय? प्रभू येशू. पण जर मी तुम्हाला विचारलं का जर तुम्हाला येशू सापडला तर तुम्ही कोणत्या आधारावर हे म्हणता का तुम्हाला येशू सापडला? प्रेज द लॉर्ड. किती लोकांना सापडला येशू? कोणत्या आधारावर? ओके, त्यांनी सांगितलं वाटण्याच्या आधारावर. अजून म्हणजे तुमच्यात असं काय दिसतंय जेणेकरून असं कळतंय काय येशू सापडला? प्रेज द लॉर्ड. माझा विषय कळतोय ठिकाणी का तुमच्यात ते प्रमाण दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? प्रमाण दिसलं पाहिजे. समजा उदाहरण, कोणी फिरायला गेलं, कुठं गेलं? मग तो समजा कोणी हिल स्टेशनवर गेलंय, कोणी काश्मीर पाहायला गेलंय, कोणी शिमला पाहायला गेलंय. मग तो व्यक्ती आल्यानंतर काय करणार? प्लीज बोला, काय दाखवणार? त्याच्या आतमध्ये एक उत्सुकता असती सांगायची. काय असती? उत्सुकता. मी हे पाहिलं, मी ह्याच्यात बसलो, मी तसं केलं, मी असं केलं. प्रमाण आहे. त्याच्या बोलण्याद्वारे काय आहे? एक प्रमाण आम्हाला सापडतं का नक्की हा शिमला किंवा काश्मीरला जाऊन आला. प्रेज द लॉर्ड. कळतंय माझा जो विषय जो देवाने दिला खूप सुंदर आहे आणि देव आत्म्यातून देखील लीड करणार. पहिले मी विषयच क्लिअर करतोय. एखादी गोष्ट जसं एखाद्या व्यक्तीला आवडती किंवा तो ती पाहून येतो, त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये दिसतं. कारण तो आनंद जो त्याच्यामध्ये असतो त्या आनंदाला त्याला आपल्याला कळतं का व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन आलाय, भेटून आलाय किंवा एखादा मोबाईल घेतलाय. काय घेतलाय? मग तो आनंद दिसतो. काय दिसतो? मग ते प्रमाण आम्हाला दिसतं का खरोखर हे घेऊन याला काय प्राप्त झालाय? आनंद प्राप्त झालाय. तसंच देवाची इच्छा आहे का जर येशू ख्रिस्त आम्हाला मिळाला तर त्याचं प्रमाण आमच्याकडे पाहिजे का खरोखर मला येशू मिळाला. प्रेज द लॉर्ड. कळतं प्रत्येकाला प्रमाण. प्रमाण शब्दाचा अर्थ कळतो ना? हा प्रमाण कळणं गरजेचं आहे का खरोखर आमच्याकडे कोण आहे? येशू आहे. आता सगळं जगच म्हणेल का मी विश्वासणार आहे, सगळेच म्हणतील का आम्ही प्रभूचा स्वीकार केला, पण कसं काय ओळखायचं? कसं आम्हाला कळणार का खरोखर याला प्रभू कळला? प्रेज द लॉर्ड. सगळेच म्हणतात आम्ही कशात आहेत? प्रार्थनेत आहेत. कशात आहेत? मग कळणार कसं खरंच प्रार्थनेत आहेत का? सर्व म्हणतात नाही आम्ही प्रभू मध्येच आहे. कळणार कसं का तू प्रभू मध्ये? प्रमाण पाहिजे. काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. आज या विषयाद्वारे दोन गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही तुमचं प्रमाण चेक करा आणि तुम्ही इतरांचं प्रमाण पाहू शकता का खरंच प्रभू मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं स्वतःही प्रमाण आपण पाहणार आहोत का मला कितपण प्रभू कळाला आहे. आणि ह्या वाष्ट्याद्वारे तुम्हाला कळल जे म्हणतात मी प्रभूमध्ये प्रभूमध्ये, पण आम्हाला प्रमाण सापडल का खरोखर याला प्रभू सापडलाय का. प्रेज द लॉर्ड. यास येशू भेटतो. कोण भेटतो? येशू भेटतो. तर ते प्रमाण आमच्यामध्ये भेटलंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. एक एक उदाहरण मी घेईल बायबल मधून. वेगवेगळे प्रमाण आहेत. येशू भेटतो काय काय होतं. शारीरिकरित्या मी नाही घेणार. आम्हाला माहिती आहे का शारीरिकरित्या येशू भेटतो आम्हाला काय होतं? लगेच आजार निघून जातात, आम्ही बरे होतो. हे प्रमाण आम्ही नेहमी पाहिलंय. कदाचा येशू आम्हाला मिळतो आमच्यातला आजार काय होऊन जातो? निघून जातो. आध्यात्मिक प्रमाण आज आपण पाहणार आहोत का ज्यास येशू मिळतो आध्यात्मिकरित्या आमच्यामध्ये काय घडतं आणि कळतं का येशू आम्हाला मिळाला. प्रेज द लॉर्ड. पहिलं उदाहरण मी घेणार आहे या ठिकाणी मेंढपाळ लोकांचं. कोणाचं? मेंढपाळ लोकांचं. बायबल सांगतं का मेंढपाळ ज्या रानामध्ये कळप राखत होते त्या समय देवदूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यावेळेस देवदूतांनी त्यांना सुवार्ता सांगितली का आज तुम्हासाठी मोठी आनंदाची बातमी का तुम्हासाठी कोण जन्मला? तारणारा जन्मला. ही बातमी त्यांना कळाली आणि सर्व लोक भेटण्यासाठी कोणाला गेले? येशूला. कोणाला भेटायला गेले? येशूला. जस येशू भेटतो नेमकं काय घडतं, काय प्रमाण आमच्यामध्ये सापडतं ते या वास्तवातून आम्हाला कळणार आहे. वाचूया ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि त्याच या ठिकाणी आपण 16 वचन वाचूया. तेव्हा ते घाईघाईने आले आणि मरिया व योसेफही व गव्हाणीत निजलेले बालक ही त्यांना सापडली. 17. मग हे पाहून त्या बालकाविषयी जी गोष्ट त्यांना सांगितली होती ती त्यांनी कळवली. प्रेज द लॉर्ड. नाव त्यांना कळालं की तिथं कोणी जन्म घेतलाय? येशू. कोणाला जाऊन भेटले? येशूला. कोणाला जाऊन भेटले? यास येशू भेटतो चर्च काय होतं ते या ठिकाणी समजणं गरजेचं. हे प्रमाण आहे का तुम्हाला कोण सापडलाय? येशू. आता त्यांनी कोणाला पाहिलं? येशूला. कोणाला भेटले? मग काय झालं ज्यास येशू भेटतो? वाचूया आता 20 वचन.
नंतर ते मेंढपाळ आपणास सांगितले होते त्याप्रमाणेच सर्व गोष्टी ऐकून व पाहून त्यामुळे देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले. हा असताना येशू भेटला, त्यांनी काय केलं चर्च? प्लीज बोला, काय केले? ज्यास ते स्तुती करू लागले, हे प्रमाण आहे का खरोखर त्यांना तो मिळाला जो त्यांना सांगितला गेला होता. प्रेज द लॉर्ड. मी प्रमाण सांगतोय, काय सांगतोय? यस, येशू भेटतो, पण आम्ही म्हणतो का येशू भेटला, पण प्रमाण दाखव. काय दाखव? मग हे प्रमाण आहे का त्यांना कोण भेटला? म्हणजे येशू भेटल, आमच्यातून काय झाली पाहिजे चर्च? प्लीज बोला, कळतंय? यस, येशू भेटणार. येशू भेटेल तर काहीतरी झालं पाहिजे. कुठं? आध्यात्मिकरित्या. आणि जस्ट तुम्हाला काहीतरी होईल ते इतरांसाठी प्रमाण आहे का मला कोण सापडला? येशू सापडला. जस्ट मेंढपाळ लोक येशूला भेटले, त्या लोकांना सांगितलं नव्हतं का तुम्हाला महिमा करायची, स्तुती करायची. हे लोक देवाची काय करू लागले? स्तुती करू लागले. म्हणजे ज्याला प्रभू भेटल तो देवाची काय करणार? प्रेज द लॉर्ड. हे प्रमाण आहे. काय आहे? प्रमाण आहे का तुम्हाला कोण भेटला? येशू भेटला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज ही स्तुती आमच्यातून होणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणताय सर्वजण, इवन जे टीव्ही युट्यूबवरून पाहतात, का जर येशू आम्हाला भेटला तर आमच्यातून काय झाली पाहिजे? हा, जर स्तुती होईल तर हे प्रमाण आहे तुमचं का मला कोण भेटलाय? येशू भेटलाय. आणि या स्तुतीद्वारे मी माझा आनंद व्यक्त करतोय, खरोखर प्रभू मला मिळाला. प्रेज द लॉर्ड. मग किती लोकांना मिळाला येशू? मग आहे काय प्रमाण तुमच्यात महिमेचं, स्तुतीचं? हे प्रमाण पाहिजेच. मग कशा प्रकारे देवाची महिमा? आठवड्यात जेव्हा वचन असेल, सहभागिता असेल, त्या आठवड्यात प्रथम आमची साक्ष पाहिजे. काय पाहिजे? आठवड्यामध्ये अशा भरपूरशा या 7 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात का त्या ठिकाणी आम्हाला प्रभूची गरज असते. आम्ही म्हणतो की देवा असं होऊ दे, देवा तसं होऊ दे, देवा तो उशिरा येऊ दे, तो लवकर जाऊ दे, तो नको येऊ देऊ, असं नको घडू देऊ. अशा अनेक आपल्या प्रार्थना चालू असतात या आठवड्याभरात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्थितीला घेऊन. आणि त्या स्थितीत कोण आम्हाला सहाय्य करतो? मग ती स्तुती, तो गौरव दिसता पाहिजे का या आठवड्यात ज्यावेळेस मी काही बंधनात होतो, मी प्रार्थना केली, येशू मला भेटला, आणि आता ती स्तुती आमची देवासाठी झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण आज त्याप्रमाणे साक्ष ऐकायला मिळतात का आम्हाला? ज्या वेळेस कॅन्सर असेल, ज्या वेळेस एखादा मोठा भयानक आजार असेल, मगच आम्ही येतो आणि देवाची काय करतो? स्तुती करतो. मग याचा अर्थ असा होतो का देव तुम्हाला वन्स इन अ व्हाईल भेटतो कधीतरी. मग असं आहे का? देव आम्हाला रोज भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही हाक मारू, आम्हाला उत्तर देतो, प्रभू मला याला सांगायचं, याच्या मनाचा सहभाग आहे. आपण क्षणोक्षणी देवाकडे काय करतो? प्रार्थना करतो, आणि देव आम्हाला काय करतो? सहाय्यता करतो. म्हणजे तुम्हाला कोण भेटतो? मग तुम्ही काय केली पाहिजे? प्लीज बोला, काय केली पाहिजे? मेंढपाळ लोक येशूला भेटले आणि काय केली? मग तुम्हाला तुमच्या या आठवड्याभरात येशू कुठं भेटला का नाही भेटला? प्लीज बोला, भेटला का नाही भेटला? प्रभू पाणी लवकर येऊ दे, पाणी उद्या येऊ दे, त्याप्रमाणे ते आलंय. मग येशू तुम्हाला भेटलाय. प्रभू गॅस नको संपू दे, अजून एक उद्याचा दिवस जाऊ दे, तुम्हाला कोण भेटलाय? येशू भेटलाय. मग जर येशू भेटला तर त्यांनी स्तुती केली. काय केली? मग आपण पण काय केली पाहिजे चर्च? हे प्रमाण आहे का तुम्हाला कोण भेटतो? प्रेज द लॉर्ड. लोक म्हटले पाहिजे तुम्हाला कंटाळून दर आठवड्या काय ना काय सांगणार आहे, याचं काहीतरी असणार आहे. लोक असतील पण देव तुम्हाला सिरियसली घेणार चर्च. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोक नेहमी साक्षी येणारे असं आपण म्हणतो काय नाही, आला असेल काहीतरी घेऊन, पण देव आनंद करतो त्या व्यक्तीत. कारण त्याला कोण सापडतो? येशू सापडतो. पण काही लोक म्हणतात काय सांगायचं, किरकोळ आहे. पण त्या समय तुझ्यासाठी ते मोठं होतं. त्या समयी ज्या तू त्या स्थितीमध्ये होता त्यावेळेस ती स्थिती कशी होती? मोठी होती. पण साक्षी सांगताना मन काय म्हणतं? काय सांगतो असतील लोक, अरे स्तुती झाली पाहिजे जर तुला येशू मिळतोय. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक स्थितीत तुम्ही देवाचा गौरव केला पाहिजे, आणि हा प्रमाण आहे का तुम्हाला येशू मिळतो चर्च. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रभू मला वेळेवर पोहोचू दे, प्रभू मध्ये ऑब्स्टिकल्स येऊ देऊ नको. देव तुम्हाला भेटला, देवाने मार्ग मोकळे केलेत. मग जसं ह्यांनी स्तुती केली आणि प्रमाण दाखवलं का खरोखर कोण मिळाला आम्हाला? प्रेज द लॉर्ड. मग तसं येशू तुम्हाला भेटतो, मग ते प्रमाण तुम्ही दिलं पाहिजे का येशूने मला भेट दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. या मागच्या वर्षात कुणी सांभाळलं? मग किती लोकांनी महिमा केली येऊन प्रभूची, का प्रभू लॉकडाऊन होता पण देवानी पुरवलं. आम्ही इस्रायल बद्दल वाचलं का ते 40 वर्ष अरण्यात राहिले, कामाला गेले नाही, देवानी दिलं. आम्ही पण अनुभव घेतला का 4 महिने काम नाही केलं पण देवानी दिलं. मग ती महिमा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? त्या लॉकडाऊन मध्ये येशू भेटला का नाही भेटला? मग किती लोकांनी महिमा केली? आपण नाही केली पुष्कळ लोकांनी. आपण पुढे आलं पाहिजे, ते देवाचे आभार मानले पाहिजे. कारण जर येशू भेटतो तर स्तुती झाली पाहिजे. हे प्रमाण आहे. काय आहे हे प्रमाण? तुम्ही दाखवलं पाहिजे का येशू मला मिळाला. प्रेज द लॉर्ड. कुणी आम्हाला या वर्षात आणलं? देवाने. कुणी आणलं?
कुणी चांगली तब्येत दिली, कुणी इम्युनिटी पॉवर वाढवला, नाही तर आपण सगळा श्रेय काढायलाच देतोय. कशाला? प्लीज बोला, कशाला? काढा. काढा. अरे काढा जो बांधला देवाच्या कशाद्वारे बांधला? शब्दाद्वारे. देवाने शब्द बोलले, वनस्पती विनस्पती सगळी देवाच्या शब्दाद्वारे काय झाली? उगले गेली. नक्की काढ्याबद्दल सांगा, पण काढा बनवणारा जो परमेश्वर आहे त्याच्याबद्दल पण सांगा की किती महान परमेश्वर. हा व्हायरस आज आला, पण त्यांनी लागणाऱ्या गोष्टी पहिलेच बनवून ठेवल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्याचा उपयोग आता कळतो, पण देवानी प्लॅनिंग तर पहिलेच करून ठेवली होती. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आता त्याचे फॉर्म्युले कळले का रे असं वापरलं असं होतं, पण प्लॅनिंग कुणी करून ठेवली होती. मग कोणाची स्तुती झाली पाहिजे? पण आज ज्या प्रकारे देवाची स्तुती झाली पाहिजे आणि आपलं प्रमाण आपण दाखवलं पाहिजे, ते प्रमाण आपण दाखवत नाही. म्हणून हे चेक करा स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये पण, का बाबा माझ्यात ते प्रमाण दिसतंय का मला प्रभू भेटला. जर प्रभू भेटला तर देवाची स्तुती करायची. प्रेज द लॉर्ड. आठवड्याभरात खूप बारीक बारीक साक्ष घडलेले असतात, कुठं ना कुठं त्या आपण धरल्या पाहिजेत आणि त्याद्वारे देवाची स्तुती केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडल. काही लोक विश्वासू आहे, यांना कळतं संकट समयी प्रार्थना करतात, पण झाल्यानंतर म्हणतात देवा काय सांगायचं लोक असतील, पण देवाने जर तुझं ऐकलं तर तू पण देवाच्या गोष्टी बोललाच पाहिजे आणि देवाची स्तुती केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे प्रमाण काय आहे का? तुम्हाला कोण सापडला? हा प्लीज बोला, कळतंय? हे प्रमाण पाहिजे. सगळेच म्हणतात मी येशू मध्ये. मी कोणामध्ये? प्रमाण दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? आता मुलं असतील, अभ्यास झाला का? ते म्हणतील झाला अभ्यास. कर अभ्यास. अरे झाला अभ्यास. आपण परीक्षेत प्रमाण शोधतो. काय शोधतो? किती खरं बोलला ना, आता कळणार आहे मला तुला किती मार्क्स पडतात. प्रेज द लॉर्ड. तसंच आमचं प्रमाण आम्ही दाखवायचं आणि प्रत्येक स्थितीत कोणा स्तुती करायची? देवाची. का बाबा देव मला भेटतो आणि मी आनंदी माझ्या लाईफ मध्ये, कारण अनेक स्थितीमध्ये माझा प्रभू मला सहाय्य करतो आणि त्या स्थितीसाठी मी ती साक्ष देवाच्या गोष्टी काय करणार आहे? सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही महिमा करत नसाल तर प्लीज देवाची काय करा? महिमा करा. आणि जर तुम्ही ती विसरून जात असाल ते तुमचे, तर लिहून ठेवा कोणत्या स्थितीत देवाने कसं ब्लेस केलं. साठवून ठेवा तुमच्या मनात, जेणेकरून तुम्ही ते व्यक्त करून देवाचा गौरव करू शकता. प्रेज द लॉर्ड. हे पहिलं प्रमाण होतं का आपण महिमा केली पाहिजे. हे बायबलमध्ये सांगितलं. कशातून सांगितलं? त्यांना येशू भेटला आणि त्यांनी काय केली? महिमा केली. प्रेज द लॉर्ड. दुसरं प्रमाण जसं येशू भेटतो काय होतं? 5व्या ठिकाणी आपण मत्तय काढू आणि त्याचं या ठिकाणी वाचणार आहोत 2रा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. मत्तय 2रा अध्याय पहिले वचन. आणि हेरोद राजाच्या दिवसामध्ये यहुदियातील बेथलेहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा, मागी लोक पूर्वेकडून यरूशलेमेला आले. ते म्हणाले, यहुद्यांचा राजा तो जन्मला आहे, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेत त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करायला आलो आहोत. प्रेज द लॉर्ड. ना तो मागी लोक कोणाला भेटायला आले? हा, हे सर्व त्या ठिकाणी मोठा लांबचा प्रवास करून येशू ख्रिस्ताला काय करायला आले? भेटायला आले. आणि बायबल सांगतं की त्यांना पत्ता सापडला आणि नंतर हे लोक कोणाला जाऊन भेटतात? येशूला. 5व्या ठिकाणी वाचू त्याचं आपण 10वं वचन. आणि तो तारा पाहून त्यांना अतिशय मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले. आणि त्यांनी आपली द्रव्य काढून सोने व दूध व बोळ अशी दाणे त्याला अर्पिली. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ लोकांना कोण भेटला होता? त्यांनी काय केली? चर्च महिमा केली. काय केली? मागी लोक पण कोणाला जाऊन भेटले? येशू भेटतो ना, चर्च काहीतरी होतं. चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या लोकांनी काय दिली? चर्च. प्लीज बोला, कळत्या ठिकाणी या लोकांनी काय दिली? भेट दिली. प्लीज बोला, समजतंय? माझी इच्छा आहे तुम्ही कनेक्ट राहावं. मेंढपाळ भेटले कोणाला? येशूला. त्यांनी काय दिली? महिमा. काय दिली? ज्याला आपण स्तुती आराधना म्हणतो. आणि ज्यास मागी लोक भेटतात येशूला, ते लोक काय देतात? चर्च भेट देतात. प्रेज द लॉर्ड. मग जर येशू भेटला तर तो आनंद आमच्यामध्ये पाहिजे आणि आमच्याद्वारे पण भेट कोणाला गेली पाहिजे? प्रेज द लॉर्ड. त्या समयी जे त्यांच्याकडे होतं, जे उत्तम होतं, ते उत्तम त्यांनी कोणाला दिलं? चर्च. प्रेज द लॉर्ड. कारण तो आनंद आहे आणि ते प्रमाण आहे. आम्हाला आनंद झाला कारण आम्हाला कोण मिळाला? येशू मिळाला. त्याच प्रकारे आपण पण देवाच्या गौरवासाठी उत्तमशी भेट ही दिली पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. पहिले आपण अर्पणाबद्दल बघतोय आणि हे अर्पण नाही, अर्पणापेक्षा जास्त दिलंय. कसं दिलंय? हा, आपण दशमांश पण बघत नाहीये, कारण दशमांश मोजून असतो. दशमांश कसा असतो? मोजून असतो. पण या ठिकाणी हे जे देतात ना, ते असं दाखवतात का ज्याला आम्ही देतोय ना त्याचं प्रमाण नाही. त्याचं काय नाहीये? प्रमाण नाहीये की त्याला आम्ही मोजू शकू आणि मोजून त्याला देऊ. कळतंय? त्यांनी प्रभूला कसं नाही दिलं? मोजून नाही दिलं.
त्यांनी असं दिलं का जे अंतःकरणातून होतं आणि मोठं आणि उत्तम होतं चर्च. प्रेज द लॉर्ड. दशमांश मोजून देतो. कसा देतो? प्लीज बोला, कसं देतो? दशमांश जो असतो ना तो मोजून असतो, पण भेट जी देतात ना ती मोजून देत नाही चर्च, ती मन उघडून दिली जाते. प्रेज द लॉर्ड. दशमांश आम्ही यासाठी देतो का बाबा माझा 10,000चा पगार आहे ना 9,000 प्लेस झाले पाहिजे, माझा 20,000चा पगार आहे ना माझे 2 गेल्यानंतर 18,000 प्लेस झाले पाहिजे. ते मोजून आहे. ते कसे आहे? मोजून आहे. पण या ठिकाणी जी भेट आहे ना ती मोजून दिली जात नाही चर्च, ते मन उघडून देवाच्या गावाची दिली जाते चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याद्वारे पण देवाच्या गौरवासाठी आणि देवाच्या कार्यासाठी आपण भेट दिली पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हे प्रमाण आहे. हे काय आहे? प्रमाण आहे. आणि प्रमाण आपण देवाच्या गोष्टी दाखवलं पाहिजे का मला प्रभू कळलाय आणि मी पण माझी भेट देवाच्या गौरवासाठी देतो. प्रेज द लॉर्ड. मग फक्त पैशा संदर्भानेच घेऊ नका, पण याला तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल पण बघू शकता का माझं जीवन पण भेट म्हणून मी कोणाला देतो? देवाला. प्रभू युटिलाइज कर मला आणि माझ्याद्वारे तुझं कार्य काय होऊ दे, वाढल्या जाऊ दे. म्हणून आपण फक्त पैसाच नाही पण आपलं लाईफ पण भेट म्हणून देवाला सबमिट केलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे का लॉर्ड तुला जे काही याच्यातून द्वारे करता येईल ते प्लीज कर, कारण खरोखर मला आनंद झालाय आणि माझं प्रमाण आहे का मी माझं सर्व लाईफच तुला देऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. हा आनंद आहे. हा काय आहे? कोण भेटला? हा, येशू भेटला तर प्रमाण दिसणार. सांगावं लागणार नाही. यांना म्हणले नाही तुम्हाला जर येशूला भेटावं लागेल ना तुम्हाला काही ना काही ऑफरिंग द्यावं लागेल. म्हणले का असे काही? इथं ऑफरिंगची अट नाही, पण तो आनंदच इतका मोठा आहे का ते आपल्यातून उत्तमातलं उत्तम कोणाला देत आहेत. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? हे प्रमाण आहे आणि प्रमाण दिसलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. जे असं सिस्टरनी 10,000 रुपीज दिले होते मीटिंगसाठी. त्यांचं पहिलंच काम, पहिला जॉब करतायत. पगार किती होता? 10,000. आणि 10,000 कशाला दिले त्यांनी? मीटिंगला दिले. घेताना आम्ही होतो प्रभू पहिलाच पगार दे, पहिलाच पगार झालाय, घर चालणार का? पण ते म्हणले नाही, मला कोणाला द्यायचंय? त्या दृढ निश्चित म्हणजे हा जॉय असतो, हा आनंद असतो ज्याला येशू मिळतो ना चर्च, त्याचं मन मोठं होतं देवाच्या गौरवासाठी. तो सर्वस्व कोणाला देऊन टाकतो? प्लीज बोला, कळतंय? हे प्रमाण आहेत का तुम्हाला कोण सापडला आणि हा भरोसा का देव आहे आणि देव मला ब्लेस करणारा. प्रेज द लॉर्ड. म्हणून चर्च तुमच्यातली पण जी भेट असेल ती देवाच्या गौरवासाठी द्या. मग ती अर्पणाद्वारे असेल, तुमच्या लाईफद्वारे असेल, तुमच्या कामाद्वारे असेल, जी देवासाठी कॉन्ट्रीब्युट केली जाईल. कोणासाठी? देवासाठी. ती कॉन्ट्रीब्युट करा आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं कार्य वाढवा. चर्च हे प्रमाण आहे का मला येशू सापडला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पगार मिळणार नाही पण ते प्रमाण असतं. काय असतं? जसं आम्ही मीटिंग्स मध्ये काम करायचो तर कधी कधी असं व्हायचं का अचानक ती पॅगो चालवायला लागायची. ते कोड घातलेला असायचा. काय घातलेला असायचा? कोड घातलेला असायचा. पण कोड जरी घातलेला असायचा पण ते गिल्टी फील नव्हतं होत. कमी काय चालवतोय? पॅगो त्या ग्राउंडवर घेऊन चाललो की काय. कधी कधी असे फ्रेंड्स लोक पाहायचे ते म्हणतात तुला थोडं सेन्स आहे का? तू काय घातलाय आणि तू काय चालवतोय? पॅगो. पण त्या टायमाला ते फीलच होत नव्हतं. त्या टायमाला फक्त असं वाटतं का लॉर्ड तुझ्यासाठी काय कॉन्ट्रीब्युट करताय, ते कॉन्ट्रीब्युट मला तुझ्या गौरवासाठी करायचं. त्या प्रमाणात मीटिंग मध्ये चर्चची जास्ती गाडी असायची, कधी दगड उचलायची असतील ग्राउंडवर, ती गाडी त्याप्रमाणे आम्ही फिरवायचो किंवा अचानक चेअर लागले त्याप्रमाणे कॉन्ट्रीब्युट करायचो. पण हे प्रमाण होतं ते देव आमच्यातून करून घ्यायचा चर्च. प्रेज द लॉर्ड. हा आनंद असतो का तुम्हाला कोण भेटलाय? येशू. जसं येशू भेटतो ना चर्च, ते प्रमाण तुमच्यातून बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड. हे दुसरं प्रमाण आहे. पहिलं प्रमाण काय होतं? महिमा. देवाची काय करायची? महिमा. दुसरं प्रमाण काय? भेट. तिसरं प्रमाण जसं येशू भेटतो. कोण भेटतो? येशू भेटतो. वाचू या ठिकाणी आपण वाचू योहान शुभवर्तमान 4था अध्याय. हा, एक मिनिट. पुन्हा जे गुगल मीट वर आहेत, योहान शुभवर्तमान 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. तिथे याकोबाची विहीर होती आणि येशू तसाच त्या विहिरीवर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. 7 वचन. तेथे शमरोनातील कुणी एक बाई पाणी काढण्यास आली. येशू तिला म्हणाला, मला प्यायला दे. पुढं 8 वचन. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. ओके ना. बायबल सांगतं का येशू ख्रिस्त एका शमरुडी गावात गेलाय आणि विहिरीवर बसलाय आणि त्या स्त्रीकडे शमरुडी स्त्री आली आणि कोणाला भेटली? येशूला. आता ही येशूला भेटली. काय झालं चर्च? वाचू या ठिकाणी आपण वाचूया 28, 29 आणि 30 हे 3 वचन. पुन्हा सांगतो सेम योहान शुभवर्तमान 4था अध्याय 28, 29 आणि 30 हे 3 वचन. योहान 4था अध्याय 28 वचन. तेव्हा ती बाई आपली घागर टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणू लागली, चला, जे काही मी केले ते सर्व ज्याने मला सांगितले त्या माणसाला पहा. तो
विशेषतः आहे की काय? 30 वचन. मग हे नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. प्रेज द लॉर्ड. आता हिला पण कोण भेटला चर्च? मी 3 प्रमाण सांगितलं. पहिलं प्रमाण सांगितलं, त्यांनी काय केली? महिमा केली. दुसऱ्या लोकांना येशू भेटला, त्यांनी काय केलं? चर्च भेट दिली. आणि तिसरी स्त्री का तिला कोण भेटतोय? आणि हिने काय केलं? चर्च जाऊन लोकांना काय सांगितली? प्लीज बोला, काय सांगितली? हे प्रमाण आहे की तिला कोण भेटला? म्हणजे येशू भेटतो ना चर्च, तुमच्या आतमध्ये काहीतरी झालं पाहिजे आणि ते प्रमाण तुमच्यातून बाहेर आलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. पहा फरक काय निकोदेमस आणि या स्त्रीमध्ये. निकोदेमस पण कोणाला भेटला होता? येशूला. आणि स्त्री पण कोणाला भेटली? काय फरक दिसतो तुम्हाला दोघात? निकोदेमसने रात्र प्रभू बरोबर घातली, त्याच्याशी बोलला, योहान 3:16 प्रभू त्याला सांगितलं, पण निकोदेमस काय प्रभूच्या मागे आला नाही आणि त्याचा पत्ता दुसऱ्यांना काय सांगितला नाही. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी शमरूनी स्त्री, तिला प्रभू कळला, 2 मिनिटं म्हणली तिथंच थांब आणि सगळ्या गावाला काय केलं? चर्च. प्रेज द लॉर्ड. हा फरक आहे. हा काय आहे? फरक आहे. निकोदेमस बी देवाच्या सहभागितेमध्ये गेला आणि शमरूनी स्त्री पण देवाच्या सहभागितेमध्ये गेली. निकोदेमस मध्ये रिझल्ट दिसत नाही, पण कोणाचा रिझल्ट दिसतो? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? ज्याला इश्यू भेटतो ना चर्च, त्याच्यातलं प्रमाण दिसतं, ते झळकतं चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काही लोक असतात ना, ज्यांच्याकडे प्रश्न लय असतात. कसले? बायबलचे. निकोदेमसकडे पण प्रश्न होते देवाला जाणण्याचे. देवाने उत्तर दिलं, ऐकून घेतलं, पण काही आहे का त्याच्यात? रिॲक्शन दिसतं का काही? म्हणजे काही लोकांना प्रश्न खूप असतात. हे का, असं का, तसं का? चांगली गोष्ट आहे, बायबल शिकावी, तुझी इच्छा, प्रश्न असावेत, पण ज्या तुला उत्तर भेटतात, रिझल्ट बी तर दाखव. प्रेज द लॉर्ड. कळतं हे काय सांगतोय? सदुकी परुषी बी यायचे, कोणाला प्रश्न विचारायचे? येशूला. असं येशू, तसं येशू. येशू उत्तर द्यायचा. मग तुम्हाला येशू सापडला, तुम्हाला उत्तर मिळालंय. आता तुमच्यात ते प्रमाण दिसलं पाहिजे, पण दिसलं का प्रमाण त्यांच्यात? पण कोणात दिसतं चर्च? शमरूनी स्त्री मध्ये. म्हणजे मी असं पाहिलंय अनेकदा, ज्या लोकांकडे जास्त नाही येतं ना वाटण्याचं, मग ते काहीच करत नाही चर्च. पण जे थोडं घेतात ना, ते धावत सुटतात चर्च. प्रेज द लॉर्ड. मी पाहिलं माझ्या म्हणजे सेवेत, मी ऑब्झर्व केलं, ज्याच्याकडे जास्त ज्ञान असतात तो खूपच कम्फर्ट झोन मध्ये निघून जातो. पण ज्याला थोडं कळतं ना, त्या थोड्यात तो फेथफुल असतो शमरूनी स्त्री सारखा चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून निकोदेमस सारखं होऊ नका. कोणासारखं व्हा. हा, चेक करा का जर इश्यू मला सापडला तर मी पळतोय का देवाचा गौरवासाठी? कारण तो गौरवासाठी आपण पळलं पाहिजे. हे प्रमाण आहे. तुला कोण सापडलाय? येशू सापडलाय. तू ऐकतो सगळं पण पळत नाही, मग तुला येशूने सापडला अजून. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? हे प्रमाण आहे. काय आहे? प्रमाण आहे. लगेच कळतं का याला किती येशू कळलाय? कळतंय. तर भरपूर काम बाकी आहे अजून. याला 2-4 पवित्र आपल्याचे टच बसावे लागतील, मग आठ चेंज होणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय चर्च? प्रमाण नाहीये तर मग कस काय तू म्हणतो का येशू कळला? तू जरी म्हणशील, पण आम्हाला तर कळतं ना, अरे याला येशू नाही कळल्याच्यात भरपूर काम बाकी आहे अजून. याला येशू कळतो ना, तो पळतो चर्च, ते प्रमाण दाखवतो आणि कळतं का खरोखरला कोण कळालाय? येशू कळाला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? जास्तीने प्रेयर अटेंड केली का येशूची? फेलोशिप मध्ये होती का? 1 टच. किती टच? 1 टच. आणि 1 टच मध्ये पूर्ण गाव तिने चेंज करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. नवीन लोक जास्त धावतात. त्यांना असं सोन्या सापडल्यासारखं होतं का प्रभू सापडला, काही ते ब्लेस झाले, त्यांना इतका आनंद होतो, त्यांना कळतं अरे सत्य मला सापडलं. पण जे प्रभू मध्ये असतात ना, त्यांचं व्हॅल्यू देवाच्या प्रती कमी कमी होत जातं. त्यांना वाटतं हे नेहमी आमचा देव करतो, एवढं काय नाही याच्यात. ते एक्साइटमेंट नेहमी पाहिजे. कोणाप्रती? देवाच्या प्रती. एक्साइटमेंट थंड झालं तर तुमचं धावणं पण थंड होऊन जाईल चर्च. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला येशू सापडलाय तर तुम्ही पळणारे पाहिजे. पण तुम्ही जर निकोदेमस सारखे आहेत तर तुम्हाला येशूने सापडला चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो रात्री आला, कोणाला कळलंही नाही आणि काहीच नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. मग आपण पण असंच येशू मध्ये येऊ आणि कधी मागे जाऊ, कोणाला कळणार नाही आणि आपला हिशोब किती उभे राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. असं राहा का तुमच्याबद्दल देवाने उल्लेख केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. निकोदेमसचा उल्लेख आहे, पण कशा प्रमाणात? जसं तो म्हणतो ना, मिठाची चव गेली त्याला कुठे ठेवतात आणि त्याला काय करतात? आपण काय करतोय आता? त्याला तुडवतोय. वाचनात त्याला काय करतोय आपण आता? तुडवतोय. मजबुरी आपली. त्यासाठी त्याचं वर्णन केलं की तुडव याला. का? कारण हा होता, पण ह्याच्यात चव होती, पण हा उपयोगी पडला नाही. नंतर निकोदेमसचं काम केलं, पण त्याचं वर्णन ह्याच्यात केलं नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? जर येशू भेटला ना चर्च, तुमच्यात ते प्रमाण दिसणार. जर प्रमाण नाहीये तर तुम्ही देवाला म्हणा माझ्यात ते प्रमाण दिसू दे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? पहिला पॉइंट कोणता होता?
महिमा झाली पाहिजे, स्तुती आराधना झाली पाहिजे. कोणाची? देवाची. दुसरं प्रमाण काय होतं? काय दिली पाहिजे? भेट. तिसरं प्रमाण काय? सुवार्ता. चौथं प्रमाण वाचू या ठिकाणी आपण. जसं येशू भेटतो काय होतं? लूक शुभवर्तमान 19वा अध्याय त्याचं 6व्या वचनापासून. लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. 8 वचन. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, आणि जर मी कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. प्रेज द लॉर्ड. जक्कईला पण कोण भेटला? काय प्रमाण आहे त्याचं? तो म्हणतो का जे मी चुकीने घेतलंय किती परत देतो, हे प्रमाण आहे. त्याला कोण भेटला? चर्च. म्हणजे समर्पण. इथे काय? जक्कईचं समर्पण. जक्कईचा अर्थ होतो पवित्र, पण जीवन झालं होतं अपवित्र आणि चुकीच्या गोष्टी करत होता. पण ज्या दिवशी येशू त्याला भेटला आणि त्याच्या घरी आला, बायबल सांगतं का तो म्हणतो का मी चौपट लोकांना काय करतो? परत देतो. म्हणजे येशू भेटला तर आमचं समर्पण देवाला झालं पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. जर समर्पण नाही ना, मग तुम्हाला पण येशूने भेटला आज. प्रेज द लॉर्ड. कळतंय समर्पण म्हणजे काय? देवाचं भय. देवाचं भय हे खूप गरजेचं आहे. जर देवाचं भय असेल, आपण आत्म्यात असू, तर लॉर्ड आमच्याद्वारे आनंदी होईल आणि आम्हाला अजून प्रभू ब्लेस करेल. पण जर आमचं समर्पण प्रभूला नाहीये, अजून पण आमच्यामध्ये त्याच गोष्टी आहेत ज्या जुन्या आहेत, प्रभूमध्ये येण्या अगोदर होत्या, त्याच आमच्यामध्ये झळकतात, तर मग देव आमच्यात आनंदी नाही. आणि कदाचित आम्हाला नसेल कळत, पण इतरांना कळतं आमच्याकडे बघून की याला अजून येशू मिळलेला नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याला येशू मिळतो त्याला सुटका मिळते. चर्च. त्याला काय मिळते? पण तुला सुटका मिळत नाही, तुला येशू नाही मिळला, तुला अजून येशूला शोधायचं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला? हे खूप गरजेचं आहे. आणि जे सेवा करणार आहेत, कोण करणार आहेत? हा. आता ज्यांना तुम्हासाठी एक उदाहरण सांगतो. 4 व्हीलरचं, गाडीचं इंजिन पॉवरफुल आहे. इंजिन कसं आहे? इंजिन पॉवरफुल आहे, फायरिंग जबरदस्त आहे. पण त्याची जर व्हील अलाइनमेंट बरोबर नाही ना, चाका अलाइनमेंट नसेल ना, इंजिन पॉवरफुल जरी असेल ना, तर गाडी इकडे तिकडे जाऊन ठोकणार. चर्च. म्हणजे काही लोकांकडे गिफ्टिंग्स आहेत. काय आहेत? देवाचे वरदान त्यांनी मिळवलेत, पण आता त्यांचा बॅलन्स नाही वाचणार, म्हणून तिकडे तिकडे काय जाऊन मारतात? ठोकर मारतात. मग आम्हाला कळतं इंजिन तर पॉवरफुल आहे, पण अलाइनमेंट नसल्यामुळं त्यांच्यामध्ये गडबड आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हे सेवा करण्यासाठी. कोणासाठी? तुम्हाला प्रार्थना येते, तुम्हाला वचन येतंय, तुम्हाला आराधना येते, पण अलाइनमेंट बरोबर पाहिजे. चाक जे आहेत ना, ते बरोबर पट्टी धरून चालले पाहिजे. म्हणजे तुम्ही बरोबर काय धरून चाललं पाहिजे? वाचनाला. आता इंजिन पॉवरफुल राहणार तुमचं, फायरिंग जबरदस्त आहे, पण गाडी कुठं चालती? इकडं तिकडं. समोरचा घाबरतो आणि आपला काय होऊन जातो? चर्च. ऍक्सिडेंट होऊन जातो. म्हणून असे पुष्कळ जण आहेत का ज्यांचं इंजिन पॉवरफुल आहे, गिफ्टिंग आहेत, पण टक्कर मारणार आहेत, धडकणार आहेत. म्हणून तसं व्हायचं नाही आम्हाला. चर्च. आम्हाला आमचं समर्पण कोणाला करायचंय? देवाला. कारण हे प्रमाण आहे. जर येशू मला भेटतो तर मला सुटका मिळालीच पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. लगेच होणार नाही, पण देवाकडे ती प्रार्थना पाहिजे. लॉर्ड जर तू मला भेटतो तर मग हे प्रॉब्लेम्स काय माझ्या लाईफमध्ये, ही चॅलेंज काय प्रभू माझ्या लाईफमध्ये, मला हेल्प कर, ही विकनेस आहे माझ्यामध्ये, मला बाहेर पडायचंय, मला सपोर्ट कर पित्या. आणि ज्यास तुम्ही देवाकडे रडता, देवाकडे मागता, देव तुमच्या अशक्तपणात खरोखर त्याचं वचन पूर्ण करतो आणि त्या मोहावर देव तुम्हाला विजय देतो. प्रेज द लॉर्ड. असं नाही होणार प्रभू येशू मला बरं कर, येशू मला मोकळीक दे, लगेच होईल जाईल. तुम्हाला बसावं लागेल देवाकडे, म्हणावं लागेल, हट्ट करावं लागेल देवाकडे. आणि ज्या वेळेस तुम्ही ते धरून बसणार आणि दाखवणार खरोखर प्रभू या पापाबद्दल मी सिरियस आहे, मला बाहेर पडायचंय, मला माहिती तुला न आवडणार आहे, तुमचं अंतःकरण जे तुम्हाला देवाच्या प्रती खातं, तुम्ही राईट ट्रॅकवर यायचे. प्रेज द लॉर्ड. पण कधी मधी वचन ऐकलं प्रभू मला माफ कर, चुकतोय, आणि दिलं सोडून, तुमच्यात काम नाही होणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. ती गोष्ट तुम्ही धरून बसते पाहिजे. कोणाकडं? का देवा मला सुटका पाहिजेच, याला मी एक्सक्यूज देत नाही, मी कोणतं कारण दाखवत नाही, हे पाप आहे, हे पाप आहे तर पापच आहे, मला हे सोडायचं. ज्या वेळेस तुम्ही तुमचं समर्पण देवाला करणार, ते प्रमाण दिसणार की तुम्हाला येशू सापडला. चर्च. प्रेज द लॉर्ड. देवाने खूप सुंदर शब्द वापरले. तो म्हणतो आज या घराला काय मिळालं? तारण मिळालं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू आलेले नाही, येशू घरात आला म्हणतो म्हणत नाही, तो कधी म्हणतो जास्त त्यांनी काय सोडलं? आपलं पाप सोडलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू घरात आला लगेच म्हणतो का या घरात तारण मिळालं? नाही. येशू कधी म्हणतो? जास्त म्हणतो मी चौपट काय देतो लोकांना? परत देतो. असे पुष्कळ लोक आहेत का त्यांच्या घरात कोण आहे पण सुटका नाही. चर्च. म्हणून त्या घराला काय नाही मिळालं? तारण नाही मिळालं. पण जर येशू आहे आणि तुम्ही डिसिजन घेता का मला हे सोडायचं, देव तुम्हाला ब्लेस करणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय? हे प्रमाण आहे.
का तुम्हाला कोण भेटलाय? पहिलं प्रमाण काय होतं? दुसरं प्रमाण, तिसरं प्रमाण सुवार्ता, चौथं प्रमाण समर्पण, पाचवं प्रमाण पाहू या ठिकाणी लूक शुभवर्तमान, लूक शुभवर्तमान 8वा अध्याय 26 आणि 27, 38 आणि 39. पुन्हा सांगतो, लूक शुभवर्तमान 8वा अध्याय 26, 27 आणि त्याचं 38 आणि 39 हे वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ते गालिलाच्या समोरील गर्सेकरांच्या देशात पोहोचले. 27 वचन. आणि तो जमिनीवर उतरला तेव्हा नगरातील कोणी एक माणूस त्याला भेटला. त्याला पुष्कळ उदे लागली होती व तो बऱ्याच काळापासून काही वस्त्र नेसला नव्हता. तो घरात न राहता तो थडग्यामध्ये राहत होता. ओके, ना गर्सेकाच्या प्रांताकडे येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी जर त्याची एंट्री झाली, त्यांनी तिथं पाऊल ठेवला थडग्यामध्ये, म्हणजे मी ते टाईपचं कब्रस्तान असेल. तिथे एका व्यक्ती साखळी बांधलेला होता आणि त्याला काय लागले होते? हा, एक नाही असंख्य शब्द वापरलेत आणि आम्हाला कळतं का तो त्यास ते अशुद्ध आत्मे डुक्करामध्ये गेले, ते सगळे कशामध्ये पडले? पाण्यामध्ये पडले. या ठिकाणामध्ये सैतानाचं सैन्य त्या व्यक्तीमध्ये होतं. पण जसं येशू त्या ठिकाणी जातो आणि हा व्यक्ती येशूला भेटतो, बायबल सांगतं या व्यक्तीला काय मिळते? चर्च, सुटका मिळते. काय मिळते? मग काय प्रमाण आहे याला सुटका मिळाली? तर वाचू या ठिकाणी आपण 38 आणि 39 वचन. 38 वचन. आणि त्या माणसातून भूते निघाली होती. तो मी तुझ्याबरोबर राहावे अशी त्याच्यापाशी विनंती करीत होता. कोणापाशी? म्हणजे आपलं गाव सोडलं कोणाच्या मागे चालला? म्हणजे बाबा त्याला असं म्हणायचंय की तुला शिष्य आहेत ना, त्याचप्रमाणे मला पण तुझं काय कर, हे प्रमाण आहे की त्याला कोण सापडला? प्लीज बोला, लक्ष समजतंय प्रत्येकाला. बंधनामध्ये होता. कशामध्ये होता? सैन्य होतं. काय होतं? सैन्य. एक एक करून कुणी काढलं? सगळं प्रभूने काढून टाकून त्याला मोकळं केलं. आणि ज्यावेळेस त्याला मोकळं झालं, त्याने आपलं घरदार सोडलं आणि कोणाच्या मागे आला? म्हणजे कोणाचा शिष्य होतोय? म्हणजे पूर्ण समर्पण, पूर्णपणे फुल डेडिकेशन. का मी माझं काम धंदा सोडणार, मी माझं घर सोडणार, मी सगळं त्यागणार आणि मी कोणाच्या मागे येणार. हे प्रमाण आहे की त्याला कोण भेटला? प्लीज बोला, कळतंय? या ठिकाणी शिष्यत्व आहे. काय आहे? तो तयार झाला का मी कोणाचा शिष्य होणार? प्लीज बोला, कळतं? डिसायपलशिप. का मला जास्त इश्यू कळतो तर आता मला कळलं काय जगात काही आनंद नाही, जगात काही रस नाही, या बाकीच्या गोष्टी माझ्या काहीच कामाच्या नाही. पण जर मी इश्यूच्या मागे जाईल तर माझं चांगलं होणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आज अनेकदा असं पाहायला मिळतं का इश्यू बऱ्या प्रमाणात कळतो, पण ज्या वेळेस स्टँड घ्यायची वेळ येते का आपलं जीवन पूर्ण देवाला दे आणि देवाच्या काठी उभा राहा, तर माणूस आपला पाय मागे घेतो. चर्च, ज्यावेळेस स्टँड घ्यायची वेळ येते, आपण अब्राहमबद्दल वाचतो का अब्राहमाला कोण दर्शन दिलं आणि म्हणला कोणाच्या मागे चल? तो म्हणला चल प्रभू, घर आहे, सेटल आहे, चांगलं, तुझ्या मागे जायचं, राहायला घर नाही, सिक्युरिटी नाही, जेवण भेटल, पाणी भेटल माहित नाही, तुझ्याबद्दल मला ओळख नाही, कुणी मला तुझ्याबद्दल शिकवलं नाही, डायरेक्ट तू येतोय, प्रॉपर दिसत पण नाही, फक्त आवाज बॅकग्राऊंड मधून येतोय, नेमकं तूच आहेस का परमेश्वर? आम्ही ते इझिली वाचतो चर्च. पण ज्यावेळेस निर्णय घेतला असेल, मनातली चलबिचल असेल, अरे कोणता प्रभू, तुला कुठं दिसला, आम्ही त्याचं वाचलं नाही, तुला कसं काय भेटला येऊन, तुलाच बरा भेटला, आम्हाला नाही भेटला, असे अनेक लोक त्याला भेटले असतील सल्ले देणारे. पण त्या सर्व स्थितीत ज्या त्याला आवाज आला, कोणाच्या मागे निघाला? हा पण व्यक्ती ज्याचे बंधन तुटले, म्हणला का प्रभू येशू मला तुझ्या मागे यायचं. प्रेज द लॉर्ड. तसंच जर तुम्हाला येशू भेटला, तुम्ही कोणाच्या मागे आले पाहिजे. तुम्ही चिंता करू नका चर्च. तो पण निघाला सगळं घरदार सोडून, कोणाच्या मागे? वाचूया, खूप सुंदर आहे, पुढे वाचूया. तेव्हा तो त्याच्यापाशी विनंती करीत होता, परंतु तो त्याला निरोप देऊन म्हणाला. 39 वचन. तू आपल्या घरी परत जा व देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते कळेल. कुठं जा? परत सगळे बोला, कुठं जा? अर्धे लोक म्हणले असतील, यार बापरे सगळं सोडून द्यायचं का? देव काय घेणार नाही, देव फक्त बघतो. प्रेज द लॉर्ड. देवाने काय केलं? फक्त पाहिलं. अरे याचं मन किती मोठं आहे बाबा, इतका मोठा सॅक्रिफाईस नको. तू मन दाखवलं, आता जे माझ्या बरोबर येऊन करणार आहे ना, या गावात मला ते एंट्री नाही, मग तूच ते काम करून टाक. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मागे आल्याने तुमचं नुकसान होणार नाही. फक्त त्या समय आम्हाला असं वाटतं का प्रभू माझं होणार कसं जर मी फुल टाइम मध्ये तुझ्या मागे चालायला लागलो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? देव नुकसान होऊ देणार नाही, देव ताटातूट करणार नाही चर्च, देव तुमचं चांगलंच करणार. पण हे प्रमाण आहे का तुम्हाला कोण भेटला चर्च?
हा, हे प्रमाण आहे का तुम्हाला येशू भेटलाय, आणि म्हणून तुमचे निर्णय जगापेक्षा जरा थोडे वेगळे पाहिजे. लोक म्हणले पाहिजे वेडा वेडा झाला काय, धर्म वेडा झाला की काय, पण हे ज्यावेळेस होईल हे शिष्यत्व आहे आणि त्याद्वारे तुम्ही देवात ग्रो होत जाणार चर्च. प्रेज द लॉर्ड. आता डायरेक्ट एवढा मोठा डिसिजन तर होणार नाही, पण पहिले आठवड्यात किती दिवस, पहिले एक दिवस द्या चर्च सगळा. ते काही काही लोक म्हणतात मला मिनिस्ट्री सुरू करायची, थांब पहिले किती दिवस दे, एक दिवस देऊन बघ पहिले फुल डे मध्ये का सॅक्रिफाईस काहीच नाही, फक्त देवाचंच काम ते एवढं बघ होतं का. मग देव म्हणणार एक दिवस झाला का, मग अजून एक दिवस वाढव. मग देव 2 दिवसात चेक करणार, मग 3 दिवस, मग 4 दिवस, मग 5 दिवस, मग प्रभू म्हणा का तू ये आता फुल टाइम मध्ये. कळतंय, देव थोडक्यात चेक करणार. जर तुमची पहिली 1 तासाची प्रार्थना असेल, देव म्हण किती तासाची कर आता, हा दिवसात एकदा बसतो, किती दिवस बस आता, हा मग देव टाइम वाढवणार. मग देव म्हणत सगळं सोड, टीव्ही बीव्ही, रात्र दिवस कोणासमोर बस. देव चेक करणार तुम्हाला, हे केवढा स्टॅमिना, हे केवढी स्ट्रेंथ, देव ते करणार चर्च. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचा एक स्टेप वाढवणार नाही, मला प्रभू कळतोय, मला अजून कळला पाहिजे, मला अजून वाढला पाहिजे, ज्यावेळेस तुमचं टायमिंग वाढत जाईल, देव तुम्हाला कॉल करत जाईल, मला अजून समय दे, अजून बस माझ्या पायापाशी, अजून माझं काम कर. मग फक्त चर्चला जाऊ नको, चर्चमध्ये काम कर, मग फक्त तेवढंच करू नको, लोकात जा, लोकात काम कर. हळूहळू देव तुमचा स्टॅमिना वाढवत जाईल, आणि जसं तुम्ही तुमचं पाऊल उचलत जाताल, देव तुम्हासाठी प्लॅटफॉर्म बनवत जाणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हे प्रमाण आहे. तुम्हाला कोण भेटला, हा हे प्रमाण जर नसतील तर फक्त म्हणाला आपण कोण आहोत, ख्रिस्ती किंवा विश्वासणारे. फक्त चर्चमध्ये नाचताना आपण हे होत नाही. कधी कधी आमच्याकडे जबरदस्त पॉइंट असतो, 2 पॉइंट. आम्ही फक्त प्रेज द लॉर्ड म्हणतो. काय म्हणतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आणि आमची वर्शिप नाचून गाऊ नये. एवढ्या सिद्धांतावर आपण देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. प्रमाण काय, बाकी एक प्रमाण आहे तुझ्याकडं, तू देवाची तेवढी स्तुती करतो, पण बाकी प्रमाण कुठे? हे सगळे प्रमाण आहेत, हे प्रमाण दिसले पाहिजे. पहिलं प्रमाण काय होतं, महिमा करायची. काय करायची? दुसरं प्रमाण काय होतं, भेट. तिसरं प्रमाण, चौथं प्रमाण, आणि 5वं प्रमाण. हे फक्त जनरल पॉइंट्स मी घेतले, हे प्रमाण आहेत. तुम्ही चेक करा आता या 6 प्रमाणात, या 5 प्रमाणात मी कुठं कमी जास्त दिसतो. जसं आपण बघतो रिझल्ट, मॅथ्स मध्ये किती पडले, सायन्स मध्ये किती पडले, इंग्लिश मध्ये किती पडले. आता ह्या प्रमाणात मी कमी पडतोय. जसं आपण क्लास लावतो, इथं क्लास लावतो कमी पडला, तसं प्रमाण आहे. चेक करा का कोणत्या बाबतीत प्रभू मी कमी पडतोय, ते प्रमाण मला माझं वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या प्रमाणावर काम करणार, देव तुम्हाला प्रमोट करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. आता अशा अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे ज्ञानाचा भरमसाठ स्टॉक आहे, पण फायदा नाही चर्च. देवाचा इन्व्हेंटिंग त्याच्यावरच राहणार ज्याच्यामध्ये प्रमाण दिसते. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. सेवेमध्ये अजून पण असतील, पण लॉर्ड इन्व्हेंटिंग त्याच्यावरच होतणार जो आपलं डेडिकेशन देवासाठी देणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. या ठिकाणी जो आपलं समर्पण देवाला देईल त्याच्यावर देवाचा अनुग्रह पण राहणार, आणि लोक त्याद्वारे ब्लेस होतील चर्च. पण जर तुमचं समर्पण नसेल, तुमच्यातला ख्रिस्त दिसत नाही, प्रमाण दिसत नाही, तर मग कशा प्रकारे देवाचा गौरव होणार? तो गौरव होणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे प्रमाण आहेत, आणि प्रमाण जर आपण काम केलं, ते प्रमाण आपल्यातले दिसतील, आणि देवाचा काय होणार, आमच्यामध्ये गौरव होणार. पण जर हे प्रमाण नाही, तर आम्ही फक्त नामधारी आहोत, आमच्यात देवाला गौरव मिळत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून महिमा करायची. काय करायची? आठवड्याची साक्ष भेटेल ना, ती कव्हर करायची चर्च. का नाही, ही साक्ष मी देणार, याच्याद्वारे देवाने मला ब्लेस केलंय, याद्वारे मी देवाची स्तुती करणार. प्रेज द लॉर्ड. भेट एक उत्तम काहीतरी आपण देवाच्या गौरवासाठी केलं पाहिजे. पण मी तर म्हणाल पहिले अर्पण आणि दशमांश मध्येच फेथफुल राहा. भेट तर लय मोठी गोष्ट झाली चर्च. प्रेज द लॉर्ड. कळतंय. पहिले अर्पण आणि काय, दशमांश, तर ते तर नंतरची गोष्ट आहे, पण पहिले बेसिक्स तर या, मग देवाचा मोठ्या प्रमाणात गौरव करू शकतो आपण. प्रेज द लॉर्ड. तिसरं सुवार्ता. काय सांगायची? हे अनेकदा आपण ऐकतोय, आता यावर्षी झालंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझी इच्छा आहे का तुम्ही आता जे वचन ऐकताय हे आत्म्यातून घ्या, आणि जर तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये मी वीक आहे, तर प्रभूकडे बसा, प्रभूकडे प्रार्थना करा. कारण तो म्हणतो जस पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तो तुम्हाला आठवण करून देईल. काय करून देईल? योहान शुभवर्तमानामध्ये असं लिहिलंय का मी त्याला पाठवल, आणि तो तुम्हाला काय करून देईल? आठवण करतो. पवित्र आत्मा टोचतो लगेच. तू असं नाही केलं, तू हे केलं पाहिजे होतं, तू देवाची स्तुती केली पाहिजे होती, तू याला प्रभूबद्दल सांगितलं पाहिजे होता, तू का गप बसला, बोल, सांग. पवित्र आत्मा तुम्हाला पुश करतो, पवित्र आत्मा तुम्हाला ढकलतो पुढं. म्हणून तो पवित्र आत्म्याची प्रार्थना करा का लॉर्ड, असं नाही का वचन पहिल्यांदा ऐकतोय, मला माहिती प्रभू हे सगळं हे करायचंय, पण देव माझ्याकडून होत नाही. मी ऐकतो तेवढ्या पुरतं, नंतर पुन्हा जगात, पुन्हा घरात, पुन्हा कामात,
पुन्हा वाचनात आलं तर पुन्हा वाचनात, म्हणजे जैसा देश वैसा भेस, अशी आपली स्टोरी आहे. पण ज्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना करू तर चर्च आपण कुठेही असो, तुमचं मन फक्त देवाकडे असणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून तुम्ही देवाला म्हणा का प्रभू मला करायचंय, मला होत नाही पित्या, तुझं वचन ऐकतो तेवढं पुरतं मला बरं वाटतं, पण नंतर पुन्हा मी थंड होऊन जातो, पुन्हा माझा इंटरेस्ट चेंज होऊन जातो. मग लॉर्ड असं का होतं? मला करायचंय. ज्यावेळेस तुमची कंटिन्युअस प्रेयर असेल, देवाच्या पायापाशी बसताल, ती गोष्ट घेऊन वारंवार देवाकडे प्रार्थना करताल, तर देव पाहिल का इंटरेस्टेड आहे, कसा आहे, इंटरेस्टेड आहे, ह्याला मी तो अनुग्रह देणार. पण जर आम्ही फक्त चला आजचा मेसेज आहे का, आज ही प्रार्थना, पुढच्या आठवड्यात कोणता मेसेज, तो मेसेज आहे का, ती प्रार्थना, अरे पण मागची ब्लेसिंग्स नाही आले, ती प्रार्थना कुठं सोडतो, ते कॅरी ऑन कर. पण आपलं तसं नाही. आजचा मेसेज, आजची प्रार्थना, पुढचा मेसेज, पुढची प्रार्थना, आणि मागचं भेटलं नाही ते कोण कॅश करणार? धरून बस कोणाकडे, देवाकडे. का लॉर्ड ते नाही भेटलं अजून, ते मला भेटलं पाहिजे. प्रभू ते झालं नाही माझ्यात ते झालं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही धरून बसता चर्च, देव देतो चर्च. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कधी कधी लेकरांचं असं असतं की तुम्ही म्हणता जाऊ नाही देणार त्याला, तो मागतो मागतो मागतो, थोड्या वेळी आपलं मन कन्व्हिन्स होतं त्याला देऊन टाकायचं. याला काय करायचं? पण तेवढ्यात तो मागायचंच बंद, आपण जाऊ दे आता नाही मागत तर पुढचेच देऊन टाक. म्हणजे आपलं मन काय झालं आता, कन्व्हिन्स झालं का त्याला काय करतो, जाऊ दे घेऊनच टाकतो आता, चॉकलेट देऊनच टाकतो आता, खूप वेळ झाला. पण तेवढ्यात तो मागायचा काय झाला, अरे जाऊ द्या मग पुढच्याचे ऍडजस्ट करून टाकू. कधी कधी आपलं पण असंच आहे, आपण मागतो मागतो काय करतो, सोडून देतो. देव कन्व्हिन्स झालेला असतो, देऊन टाकतो, पण देव जरा महागाय मानायचाच बंद झाला. तसं करू नका चर्च. जोपर्यंत तुमच्यात येत नाही, देवाकडे म्हणत राहा का देवा मला हे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही दैहिक मागत नाही, तुम्ही जगिक मागत नाही, तुम्ही आध्यात्मिक मागताय. आणि आध्यात्मिक मागण्यात कधीच मागं पडू नका, मागत राहा. देवाला आवडणारी गोष्ट तुम्ही मागताय. प्रेज द लॉर्ड. देव फक्त चेक करतो का मोल आहे का जे मी याला देणार आहे, आणि जेव्हा तुम्ही दाखवता का हा प्रभू मी इंटरेस्टेड आहे, मला मोल आहे, मला रिस्पेक्ट आहे, देव ते देतो चर्च. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते आजचं वचन हे प्रमाण आहे का, तुम्हाला कोण भेटतो? हा, जर तुम्ही फक्त मांडला पण हे प्रमाण नाहीये तर मग येशू तुम्हाला भेटलेला नाहीये. मग कळल का अजून आपल्यामध्ये काम भरपूरसं बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. शारीरिकरित्या सोपं आहे, येशू भेटतो तर आम्हाला लगेच काय भेटतं, चर्च चमत्कार भेटतात, आरोग्य भेटतं. पण आपण आध्यात्मिकरित्या जास्त पाहतोय का येशू भेटल्यानंतर हे प्रमाण आमच्या सापडले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, आजचं वचन कळते प्रत्येकाला? मग किती लोक प्रमाण दाखवणार? प्रमाण दाखवा चर्च. इतर गोष्टी नका दाखवू, पण प्रमाण दाखवा, आध्यात्मिक प्रमाण दाखवा, हे गरजेचे चर्च. हे असेल देवाचं कार्य वाढणार. तुमच्याकडे बघून कोणी इम्प्रेस होईल, कोणाला वाटेल का तो कसा देवामध्ये, मग मला पण यायचं. अरे त्यांची मुलं कशी प्रभूमध्ये, मग मला का त्यांची मुलगी कशी प्रभूमध्ये, ते कुटुंब कसं करतं. तुमचं प्रमाण बघून लोकांना उत्तेजन मिळतं चर्च. अजून काय पाहिजे, त्याचे ब्लेसिंग देव तुम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? तुमच्यामुळे एखादा एक्साइटेड होऊ शकतो कोणाकडे येण्यासाठी. हा, तुमच्यात ती शांती यांना दिसती, तुम्ही किती आनंदी दिसता, तुमच्या कुटुंबात किती शांती दिसती, तुम्ही किती कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसतो. कसं काय रिझन आहे? ते प्रमाण आहे तुमच्या. त्या प्रमाणामुळे लोक अट्रॅक्ट होतील आणि कोणाकडे येतील, देवाकडे. मग प्लीज हे प्रमाण दाखवा, याचे ब्लेसिंग्स परमेश्वर तुम्हाला देणार.